अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते खराब झालेले आहेत. अंजनगाव सुर्जी ते धाडी वडाळी रस्त्याची चाळणी झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्याच्या मध्ये भागी मोठे खडे पडल्यामुळे रोज अपघात घडत आहेत. वाहन चालक, गरोदर माता, रुग्णांना व या मार्गाने प्रवास करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना, नागरिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, अमरावती दर्यापूर कार्यालय अंतर्गत येत आहे. अनेक वेळा नागरिकांनी या रस्त्याबाबत तक्रारी देऊन ही संबंधित विभागाने दखल न घेतल्याने आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते रमेश सावळे, रवी भिवगडे, मनोहर मेश्राम, अजय डोंगरे, अमोल मेश्राम, विलास पवार, ताराचंद खोब्रागडे, अण्णा मेश्राम, बाबाराव खोब्रागडे, प्रकाश गोंडाणे यांनी कुपोषण सुरू केले आहे. गावातील सर्व नागरिकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो, प्रेमदास तायडे, अंजनगाव सुर्जी. माझे नाव प्रिया रवी भिवगडे आहे. आमचं असं उपोषण आहे का आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत. आमचं असं उपोषण आहे का आमच्या गावाकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आहे. आमचं उपोषण हे आहे का आम्हाला चांगल्यात चांगला रस्ता हवा. खूप वर्ष झाले आमच्या गावाला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे. शाळेतील मुलं, वयोवृद्ध यांना खूप त्रास होत आहे. शाळेतील लेकरांना खूप त्रास होत आहे. आमचं उपोषण शासनाने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. जोपर्यंत शासन आमच्या मागण्यांची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासून उठणार. रस्ता कुठून कुठपर्यंत आहे? हा रस्ता अंजनगाव सुर्जी इथून तर धाडीपर्यंत आहे. धाडीतून शेलगावपर्यंत जाणार. माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावाचा जो रस्ता आहे तो वडाळी, धाडी आणि शेलगाव या तिन्ही रोडचा रस्ता खूप खराब झालेला आहे. आणि येताना सुद्धा आम्ही इथं जे उपोषणाला आलेलो आहो ना, तर आम्ही बघितलं आहे की रोडाची खूप दृश्य म्हणजे खूप खराब झालेली आहे. आणि हा आम्हाला चांगला आणि जे 10 सदस्य इथं फक्त उपस्थित आहेत उपोषणासाठी ते त्यांचं पण एवढंच मत आहे की बा आमच्या गावातील रस्ता व्यवस्थित करून द्या. जे शाळेतील विद्यार्थी आहेत, जे म्हातार व्यवस्थित म्हणजे ते आहेत रुग्ण, आणि जे शाळेत जाणारे गाडी चालवणारे गाडी चालवणारे मालक आहेत त्यांना सुद्धा त्रास होतो. आणि जे शेतकरी लोक आहेत त्यांना सुद्धा येण्या जाण्यासाठी त्रास होतो. माझं एवढंच म्हणणं आहे कडकडीचं की शासनाला हा आमचा आवाज गेला पाहिजे. आज 26 जानेवारी 2026 या तारखेला आम्ही इथं उपोषण मांडलेलं आहे. आणि आमचा आवाज हा किती दिवस शासनापर्यंत जातो मला एवढंच बघायचं आहे. आणि आमचा जोपर्यंत आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटत नाही. हे त्यांनी स्वतः जबाबदारी घ्यावी एवढीच विनंती करते. जय हिंद, जय भारत, जय हिंद. काय भाऊ आपल्या मागणी आहे? आजच तू दिवस का निवडला? आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. कारण आजच्या रोजी प्रजेच्या हातात सत्ता आलेली आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनामध्ये लिहून प्रजेच्या हातात दिलेली आहे. आणि प्रजेच्या हातात शासन असूनही आज जनता हे रोडवर बसलेली आहे. याचं मुख्य कारण हेच आहे की अंजनगाव सुर्जीपासून वडाळी, धाडे, शेलगाव आणि हा रोड धारणी, चिखलदरा, टेंभुर्णी मार्गे निघून जातोय. पण रोड एवढा खराब झालेला आहे की त्या रोडला पूर्ण गड्डे पडलेले आहेत. आणि शासन एवढ्या दिवसापासून त्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे. आमदार खासदारांना निवेदन दिलेलं आहे, प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. पण अजूनपर्यंत तो रोड दुरुस्त झाला नाही. आणि त्यांनी दुरुस्त करावा आणि आजच सुरुवात करावी या मागणीसाठी आम्ही इथे बसलेले आहोत. जर त्यांनी हा दुरुस्त रोड केला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू असं मी आपणास सांगू शकतो. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धाडी, वडगाव, शेलगाव या रस्त्याची दैनंदिन व्यवस्था झालेली आहे. अनेक दिवसापासून या नागरिकांनी या रस्ता दुरुस्तीकरिता पत्र दिलेले होते. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत असलेले धाडी ते अंजनगाव रस्त्याचे अत्यंत हाल झालेले आहेत. चाळणी झालेली आहे रस्त्याची. आणि या रस्त्यात दुरुस्त करून द्यावा, या रस्ता नवीन करून द्यावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे. परंतु वेळोवेळी या नागरिकांच्या हाती निराशा आल्याने आज या नागरिकांनी उपोषणाचा पवित्रा तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताकाच्या दिवशी घेतलेला आहे. आणि असंख्य नागरिक, यावरती शेकडो नागरिक या उपोषणाला बसलेले आहेत.
या नागरिकांची अशी मागणी आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही किंवा रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयाच्या समोरून टेंडरमध्ये हटणार नाही. 10 लोकांनी ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण सुरू केलेले आहे. आता सरकार याच्यावर काय दखल घेते, स्थानिक प्रशासनाचे याकडे कधी लक्ष देते हे पाहणे आता गरजेचे आहे. महाराष्ट्र स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी.